त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यांची हत्या करण्यात आली. तर या व्यतिरिक्त पुण्यात अजून एक केस घडलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मायनर मुलगी इन्व्हॉल्व आहे आणि अकोलामध्ये पण केस आहे. पूर्ण महाराष्ट्रभरच सध्या मायनर मुलींवर आणि सर्व महिलांवर आणि मुलींवर अत्याचार सुरू आहे. त्या अत्याचाराविरुद्धही आज आंदोलन केलेलं आहे. आंदोलनाचं मेन मागणी हे आहे की जे अपराधी आहेत अपराध्यांना मृत्यूदंड दिला पाहिजे. कारण आपली संस्कृती जी होती की महिलांवर अत्याचार झाल्या त्याचे हात कापण्यात आले होते, त्यांना मृत्यूदंड देण्यात आला होता. आता आपल्याला तसे काही आपल्याला लॉज बघायला भेटले नाही आहे. आपण काय पाहतो, जे अपराधी असतात ते बेडवर बाहेर निघून जातात व ते अपराध आपण विसरून होतो. आणि जी काही केस झाली त्याचं काय अपडेट आहे आपल्या सर्वांना आत्तापर्यंत कळलेलं नाही. अशा बऱ्याच केस आहे. निर्भया कांड जे झालं होतं त्याच्यामध्ये एक अपराधीला आपण शिकून दिलं होतं. काय जर एखादा अपराधी मायनर जरी असला तरी त्याची मेंटॅलिटीवर तो एक मेजर हा एक ठरवलं गेलं पाहिजे, असंही पण एक विद्यार्थी परिषदेची मागणी आहे. कारण मायनर म्हणून कोणाला आपण शिकू नाही शकत. आपण तो जो गुन्हा आहे त्याची शिक्षा त्याला दिलीच पाहिजे व इतर जितकेही अपराधी आत्तापर्यंत पकडले गेले आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी विद्यार्थी परिषद मागणी करत आहे. व जे विक्टिम्स आहेत त्यांना कंपन्सेशन खूप लवकरात लवकर देण्यात आलं.